ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। राऊतांसह कुटुंबाविरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। गोमूत्र प्यायला देऊन डोक्यावरील केस उपटल्याचा राऊत कुटुंबावर आरोप आहे। तर राऊत कुटुंबासह फिरोज बाबा, काझी बाबा या बाबा विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। सून गिरिजा राऊत यांनी केलेले आरोप विनायक राऊतांनी मात्र फेटाळलेले आहेत। तर सासरे विनायक राऊतांनी केलेले आरोप गिरिजा राऊतांनी फेटाळलेले आहेत। 2018 ते 2022 मधील घटनेची 2026 मध्ये तक्रार का केली जाते असा सवाल विनायक राऊत विचारतायत। गिरिजा यांनी दरमहा 5 लाख रुपये आणि 12 कोटी रुपयांची मागणी केल्याचा राऊतांचा दावा आहे। 3 BHK फ्लॅटसह आलिशान कारचीही मागणी केल्याचा दावा विनायक राऊतांचा आहे। फ्लॅट आणि पैशांबाबत विनायक राऊतांनी केलेले आरोप खोटे असल्याचं गिरिजा राऊत म्हणतायत। पती गीतेश राऊत यांच्याकडून अनेक वेळा मारहाण झाल्याचा आरोप गिरिजा राऊतांनी केला आहे। विनायक राऊत यांच्यासह कुटुंबाला अटक करण्याची गिरिजा राऊत यांच्या वकिलांची मागणी आहे। ऑलरेडी गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये। एकाला आज अटक पण केली, आज रिमांड येईल त्याचा बाबाला एका। याच्यामध्ये 318 म्हणजे जे चिटिंगचं सेक्शन आहे ते आहे, 498 85 जे आहे नवीन सेक्शन ते आहे आणि त्याच्यासोबतच बाकी काही सेक्शन्स आहेत BNSची आणि सोबतच महाराष्ट्र नळबळी इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा समूळ उच्चाटन अधिनियम 2013 आहे। त्वरित अटक आहे का? त्वरित अटक आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे त्याच्यामध्ये। पोलीस डायरेक्ट अटक करू शकतात त्याच्यात। त्याप्रमाणे एका बाबाला अटक पण केलेली आहे। सून गिरिजा ओक यांनी केलेले अघोरी उपचारासंदर्भातले आरोप विनायक राऊत यांनी फेटाळलेले आहेत। स्पेसिफिकली अघोरी कृत्यांबाबत बोलायचं झालं तर विनायक राऊत आणि श्यामल राऊत यांना व्यवस्थितरित्या पूर्ण कल्पना होती की त्यांचा मुलगा हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असक्षम आहे आणि ती गोष्ट लपवण्यासाठी जेव्हा मी त्या गोष्टीवर प्रतिकार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी एक क्षुल्लकशा घाबरण्याच्या घटनेला या सगळ्या अघोरी इलाजांचं वळण देऊन अक्षरशः 2018 पासून 22 सालपर्यंत मला या सगळ्यात गुंतवून माझं पूर्ण आयुष्याची त्यांनी वाट लावलेली आहे। अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचे आम्ही पूर्णपणे खंडन करतो। आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत। पण तिने जे नोटीस दिलेले त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे। एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे। मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले हे सगळे प्रश्न आहेत। त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच। न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे। नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे। गिरिजा यांनी दरमहा 5 लाख आणि 12 कोटी रुपयांची मागणी केली असा आरोप विनायक राऊतांनी केलाय। 3 BHK फ्लॅटसह आलिशान कारची मागणी केल्याचाही आरोप राऊतांनी केलाय। तर फ्लॅट आणि पैशांबाबत केलेले आरोप खोटे असल्याचं गिरिजा राऊत यांचं म्हणणं आहे। म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला। त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। त्या गोष्टी त्यांनी फ्लॅट पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे। कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत। गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाहीत। 2018 ते 2022 मधील घटनेची 2026 मध्ये तक्रार का असा सवाल विनायक राऊत यांनी केलाय। तर संसार चांगला व्हावा यासाठी तक्रार केली नव्हती असं स्पष्टीकरण गिरिजा राऊत यांनी दिलंय। आज 2026 आहे म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काही असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत। यामुळे दिसून येते की याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही।
गिरिजा राऊत यांचे राऊत कुटुंबावर मनी लॉन्ड्रिंगचे सुद्धा आरोप आहेत. 17 ते 18 लाख रुपये रात्रभर मोजायला लावले होते असा आरोप गिरिजा राऊत यांनी केला आहे. शारीरिक त्रास असतानाही गीतेश राऊतांनी पैसे मोजायला लावले असा आरोप गिरिजा राऊतांनी केलेला आहे. मनी लॉन्ड्रिंगचं म्हणायचं झालं तर कॅश किंवा इतर त्यांचे जे बिझनेस हे आहेत त्याच्यात आपण जे बोलतो ब्लॅक टू व्हाईट असे जे काही प्रकार आहेत ते ह्यांचं खूप काही चालायचं. बट आय नेव्हर वेंट इन टू दॅट डिटेल. आणि मनी लॉन्ड्रिंगचं आपण शक्यता नाकारूही शकत नाही, कारण एक असा प्रसंग होता की लिटरली 17 ते 18 लाख मला शारीरिक त्रास होत असतानाही गीतेशने घरी मनी काउंटिंग मशीन असूनही मला हाताने मोजायला लावलेले आहेत आणि मी रडत त्या रात्री पूर्ण ती कॅश मोजून त्याला दिलेली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यावरून संजय राऊतांनी संशय व्यक्त केला आहे. तर काळी जादू करण्यामध्ये विनायक राऊत मास्टर आहेत अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. हा काय राजकीय विषय नाहीये, हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही. बनवू द्या, विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात म्हणूनच संशयास्पद आहे. नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? नाही, ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत.